विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते बेस्ट बॅटरचा किताब द्यायचा आहे. तानाजी कडू आणि या ठिकाणी आपण आणखी एक सन्मान करणार आहोत. आत्ताचा नितीन दुले या आपण आपला सुद्धा सन्मान या ठिकाणी केला जाईल. चला बेस्ट बॅटरचा किताब देण्यासाठी आपण जाऊयात. गणेशजी देशमुख यांना विनंती करेल की आपला शुभ हस्ते बेस्ट बॅटरचा किताब द्यायचा आहे. अर्थातच या ठिकाणी बेस्ट बॅटर ही ट्रॉफी जाते आहे. या ठिकाणी बेस्ट बॅटर किताब गोस टू नारपोली टीम रोहन. जबरदस्त बॅटिंग संपूर्ण. त्यानंतर विनंती करेल राहिल शेख यांना विनंती करेल की आपण पुढचा किताब देण्यासाठी यायचं आहे. या स्पर्धेदरम्यान बेस्ट बॉलरचा किताब देण्यासाठी इन्व्हाइट करेल आदरणीय राहिलजी शेख यांना. चला आणि या संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्याने आपल्या गोलंदाजीची छाप सोडली आणि छाप सोडत असताना विकेटचा पाऊस या मैदानावरती पाडला तो यंग टॅलेंट या स्पर्धेमध्ये ठरला आहे. बेस्ट बॉलर अर्थातच इनगाव टीमचा यश. खरं म्हणायला गेलं तर मॅन ऑफ द मॅचच्या किताबापासून अनेक वेळा वंचित राहिला. त्यानंतर या ठिकाणी बेस्ट फिल्डर आणि या स्पर्धेमध्ये अगदी चांगला बॉलिंग अटॅक. आणि या बेस्ट फिल्डरचा किताब देण्यासाठी मंचावरती आमंत्रित करूयात तानाजी कडू यांना. आणि हा किताब जातोय या स्पर्धेमध्ये ज्यांनी चांगली फिल्डिंग एक ऑलराऊंडर परफॉर्मन्स कर म्हणायला गेलं तर पाहायला मिळाला, परंतु एक चांगल्या फिल्डिंगचा नजराणा सुद्धा त्यांच्या माध्यमातून टिपला गेला. आणि हा बेस्ट फिल्डरचा किताब जातोय बर्नाथ सांडशी टीम अजय शिर्के. चला 6वा क्रमांक देण्यासाठी मान्यवर आपण मंचावरती या. आणि या स्पर्धेदरम्यान 6वा क्रमांक जातोय नारपोली टीम. चला नारपोली टीम आपण 6वा क्रमांक घेण्यासाठी यायचं आहे. वर्णा क्रिकेट संघ वर्णा यायचे आहेत. मैत्री चषक 2025 टॉप 6 मध्ये दाखल झालेली ही टीम आणि इथे तन्मय 11 नारपोली टीम 6व्या क्रमांकाचे मानकरी ठरलेत. निमेश मोहिते यांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते आपण हा क्रमांक प्रदान करायचा आहे. हे पारितोषिक 6व्या क्रमांकाचं.
तदनंतर 5वा क्रमांक देण्यासाठी मंचावरती आमंत्रित करूयात. आणि या स्पर्धेत 5वा क्रमांक जातोय बीड संघ. चला बीड संघ या. मनोज जोरे यांच्या शुभ हस्ते 5वा क्रमांक. 4था क्रमांक देण्यासाठी मान्यवर मंचावरती आमंत्रित करूयात राहील शेख. चला या. आणि या स्पर्धेत 4था क्रमांक जातोय अर्थात त्याचा संपूर्ण रजनी आजची ज्यांनी गाजवली 40+ नेरल विभाग. तनय आपण या इकडे. आपली कामगिरी इथे. चौथा क्रमांक जातोय नेरल विभाग 40+. तृतीय क्रमांक या स्पर्धेमध्ये जातोय अर्थातच आणि या स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांक जातोय अर्थातच श्री मोरया पलसवे टीम. आणि पुन्हा एकदा नमूद करतोय जी वैयक्तिक पारितोषिका आहेत ती 3 मॅच पर्यंतच मर्यादित आहेत. याची नोंद घ्या आपण, कारण जो तो मग अंतिम सामन्यापर्यंत सगळा रेकॉर्ड मागायला जाईल. 3 मॅच पर्यंतच हे ग्राह्य केलंय. शंका नको त्या गोष्टीची. तृतीय क्रमांक ठरलाय पलसपे टीम. तदनंतर या स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावलाय सिद्धिविनायक इनगाव टीम. सिद्धिविनायक इनगाव टीम. सिद्धिविनायक इनगाव टीम फार चांगला परफॉर्मन्स यांचा राहिलाय. तर ते अगदी अंतिम सामना या ठिकाणी ते खेळताना दिसून आलेत. आणि चला जाऊयात मालिकावीरचा किताब देण्यासाठी. अर्थातच या स्पर्धेमध्ये मालिकावीरचा किताब ठरलाय मैत्री चषक 2025चा मानकरी वैयक्तिक पारितोषिक. आणि या पारितोषिकावरती ज्याने मोहर उमटवली आहे तो श्री मोरया 11 पलसपे टीमचा राहुल. गणेशजी देशमुख यांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द सिरीजची ट्रॉफी प्रदान करायची आहे. आणि चला आजच्या या स्पर्धेमध्ये अर्थातच वर्णा क्रिकेट संघ वर्णे आयोजित मैत्री चषक 2025. आणि या मैत्री चषकावरती ज्याने आपलं नाव कोरलंय अर्थातच या स्पर्धेचा मानकरी या चमचमत्या ट्रॉफीचा मानकरी आपण पाहतोय बैरनाथ सांडशे टीम. आणि या स्पर्धेमध्ये ज्यांचं कोणाचं चुकून नाव घ्यायचं राहिलं असेल, ज्यांनी ज्यांनी या स्पर्धेला हातभार लावलाय
त्या सर्वांचे मनाच्या अंतःकरणापासून माफी मागतो आणि आजची स्पर्धा या ठिकाणी संपली असं जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय क्रिकेट.